नमस्कार, मी सौ शीतल युवराज भोजने, राहणार शेंदूरझणा बाजार, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। सगळ्यांना माझा जय ज्योती, जय क्रांती। सावित्री वैश्विक पीठची मी या ठिकाणी सदस्य आहे। आजचा माझा विषय आहे सावित्रीबाई फुले यांचे विचार व काळाची गरज। आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले असं नाव घेतलं की सगळ्यांना या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी केलेले शिक्षणासंबंधीचेच कार्य समोर येते। परंतु सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणासंबंधीचेच कार्य केले नसून त्यावेळीची स्त्रियांसंबंधीचे जे काही कार्य करायचे होते, जी काळाची गरज होती ती त्यांनी त्यावेळेस केलेली होते। जसे बालहत्या प्रतिबंधक गृह, सुतिकागृह, स्त्रियांसाठी त्या ठिकाणी वसतिगृह, त्याचबरोबर त्यांनी पतीच्या निधनानंतर स्त्रियांना केशवपन करावे लागत असे तर त्यासाठी त्यांनी नाविकांचा संपसुद्धा त्यांनी घडवून आणलेला होता। हा घडवून आणल्यानंतर त्याची दखल जेव्हा दी टाइम्स या वृत्तपत्राने घेतलेली होती आणि 9 एप्रिल 1890 मध्ये ही बातमी जेव्हा वृत्तपत्रामध्ये छापल्या गेली, याची दखल इंग्लंडमधील महिलांना जेव्हा माहिती झाली तर त्यावेळेस त्यांनी सावित्रीबाई फुले यांना मात्र प्रशस्तीपर पत्रसुद्धा पाठवले होते। सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामध्ये त्यावेळेस फातिमा शेख, आनंदीबाई कर्वे, मुक्ताबाई, सखूबाई यांनी सुद्धा शिक्षणामध्ये बरेचसे कार्य केलेले होते। सावित्रीबाई फुले यांनी आज जे कार्य केले ते मात्र स्त्रिया आज विसरून गेलेल्या आहे आणि पोथी, पुराण, आडंबरे आज यांच्याचकडे त्यांचा कल जास्त असल्याचा दिसतो। आज स्त्रियांना 33% आरक्षण मिळालेले आहे, परंतु लोकसभेमध्ये 543 खासदार असून त्यापैकी फक्त 78च खासदार या स्त्रिया असल्याचे आपल्याला दिसून येते। महिला दिनाच्या निमित्तानं महिला दिनाची जी दीची मात्रा जी आहे ती कुठेतरी आज पलटलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच ती सुद्धा बाहेर जाताना सुरक्षित नाही आहे असे मला वाटते। सावित्रीबाईंनी जे कार्य केले होते ते कार्य आज मात्र सगळ्यांसमोर आणून त्याचबरोबर त्यांचे सोबत असलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचे आपण फोटोनिशी जे कार्य आहे हे समोर मांडले गेले पाहिजे आणि यासाठी सर्व स्तरातूनच सुद्धा त्या ठिकाणी कार्य केले गेले पाहिजे असे मला वाटते। या ठिकाणी मला सुवर्णाताई कोरे तसेच सुषमाताई खाडे यांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते।